गुड आफ्टरनून मुलांनो. अरे वा, आज तुम्ही लवकर बसलात. फ्रेश आहात ना सर्वांनी? ठीक आहे, तर फ्रेश व्हायचं आहे. जेवलात सर्वांनी? ठीक आहे, तर आपण आजच्या तासिकेमध्ये काय पाहणार आहोत ते पाहूया. ठीक आहे, तर आपण गेल्या तासिकेमध्ये काय काय पाहिलो? काय काय पाहिलो आठवण आहे? सर्वांनी विसरलात का? नाही ना? ठीक आहे, तर तसंच काय करायचं, आठवण ठेवायचं आहे. आणि बघा, आपण कोणतं प्रकरण पाहत होतो? सांगा बघू, कोणतं प्रकरण पाहत होतो? काय काय शिकलो आपण त्याच्यामध्ये? बरोबर, आपल्या प्रकरणाचं नाव होतं चित्रे पाहून की गप्पा मारू. आपण त्या चित्रांविषयी माहिती पाहिली. तो खेळ केव्हा खेळला जातो, तो खेळ कसा खेळला जातो आपण पाहिलं. ठीक आहे, तर सर्वांनी आपलं टेक्स्ट बुक ओपन करायचं. सर्वांनी काय करायचं आहे, टेक्स्ट बुक आपलं ओपन करायचं. तर आपण पहिलं बघा, आपण अनेकदा पाहूया, मग आपण पुढच्या चित्राकडे पाहूया. आपण पहिल्या चित्राविषयी पाहिलं, बॅटबॉल विषयी पाहिलं. बॉल केव्हा खेळतात, बाहुली पाहिली. बाहुली हा खेळ कसा खेळतात, कसा खेळला जातो. तसं तिसरं चित्र कोणतं होतं? पतंग. पतंग आकाशात उडवली जाते. कधी उडवली जाते हे तुम्ही पाहिला, ऐकलाय. ठीक आहे, तर लगोरी. लगोरी विषयी जाणून घेतलं आपण. लगोरी कशी रचली जाते आणि कशी मारायची असते, मग कसा संघ विजयी होतो हे आपण काय केलं, पाहिलं. तसेच घोडा. घोडा हे असंच टाकलं की आदळतो का? नाही, त्याच्यासोबत आपल्याला काय लागतं, दोरी. मग दोरी गुंडाळली की तो घोडा जमिनीवर आदळला जातो. जितका वेगाने, जितका जोराने आपण टाकतो तितकाच वेगाने तो आदळतो आणि फिरत असतो, जास्त तो फिरत असतो. हे पाहिलं आपण. त्याला मराठीमध्ये टॉप, मराठीमध्ये घोडा म्हणतात, इंग्रजीमध्ये टॉप म्हणतात. आणि पुढचं काय होतं? गाडी, मोटर गाडी. लहान मुलांनाही काय आवडतं, कार रेस लावण्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि ती खेळतात सुद्धा. ठीक आहे, तर आपण या चित्रांविषयी जाणून घेतलं. तर पाठ नंबर बघा 21 वर पण कालची चित्रे आपण काल त्या चित्रांविषयी माहिती पाहिली. ते खेळ केव्हा खेळला जातो, लॉग अँड स्टिक. बघा, विटी दांडू, इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, लॉग अँड स्टिक. एक मोठी काठी असते आणि छोटी अशी टोकदार काठी असते आणि त्या काठीनं त्या छोट्या काठीवर मारलं की ती उंच जाते. ती उंच ज्याची विटी, ज्याची काय करतो आपण, विटी दांडू काय करतो, उंच जाईल, मारतो आपण. ज्यावेळी ती उंच जाते, काठी ती उंच जाते, त्यावेळी ती ज्यावेळी उंच जाते त्यावेळी तो मुलगा जो खेळत असतो तो विजयी होतो. ठीक आहे, आणि पुढचं आहे रिंग. रिंग म्हणजे तुम्ही जत्रेमध्ये पाहिला, ऐकलाय. जत्रेमध्ये काय असतं, ते खेळ खेळला जातो. तो खेळ काय करतात, खेळला जातो. सेंटर पॉईंट असते आणि आपण ती रिंग काय करत असतो, त्या सेंटर पॉईंटमध्ये टाकत असतो आणि ते त्या सेंटर पॉईंटमध्ये पडलं की आपण ते विजयी होतो. आणि बॉलविषयी आपण माहिती पाहिली. इथपर्यंत आपलं काय झालं, आपण गेल्या तासिकेमध्ये पाहिलं. तर आजच्या तासिकेमध्ये आपण काय पाहायचे आहे, आजच्या तासिकेमध्ये आपण आज पाहायचे आहे काही, त्याच्या खाली काही आणखी चित्र दिली. जी आपण चित्रे पाहिली तसंच पुढेही चित्रे आहेत आणि ती आपण चित्रे आज पाहायचे. तर पुढचे चित्र बघा, एक मुलगा आहे ना मुलगा. बघा, एक मुलगा आहे आणि त्याच्या हातात काहीतरी आहे. काय आहे, ओळखता येईल तुम्हाला? काय आहे त्याच्या हातात? बघा, त्याच्या हातात एक चित्र आहे. हे एक चित्र आहे आणि एक मुलगा आहे. ठीक आहे, आणि त्याच्या हातात काही चित्र आहे. चित्र म्हणजे त्याच्या हातात एक खेळणं आहे. हे काय आहे, खेळणं आहे. त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? विमान. बरोबर, विमान. काय म्हणतात त्याला? विमान. इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर एरोप्लेन. एरोप्लेन म्हणतो. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण एरोप्लेन म्हणतो आणि मराठीमध्ये विमान. विमान. तर एरोप्लेन, विसरायचं नाही. स्पेलिंग विसरायचं नाही. एरोप्लेन म्हणजे विमान.
स्किपिंग. स्किपिंग. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? दोरी उडी. काय म्हणतो आपण? दोरी उडी. इंग्रजीमध्ये आपण त्याला इंग्रजीमध्ये स्किपिंग. स्किपिंग कसं म्हणतो? स्किपिंग. स्किपिंग. स्किपिंग रोप. ROPE. मराठीमध्ये आपण त्याला बरोबर दोरी उडी. दोरी उडी. स्किपिंग रोप म्हणजे दोरी उडी. आता हा एक गेम आहे. काय आहे? हा एक गेम आहे. हा सर्वांना आवडतो का? गेम हा आवडतो सर्वांना? दोरी उडी आवडतो? केव्हा उडवता तुम्ही? का उडवली जाते दोरी उडी? सांगा पाहू. याचं महत्त्व आहे. का उडवली जाते दोरी उडी? का खेळतो आपण त्याच्यावर? बरोबर, हा खेळ खेळतो कारण का हे आपण कशासाठी खेळतो? आपली उंची वाढवण्याचा आपण काय करतो? उंची वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण दोरीने जर काही खेळलं, स्किपिंग रोप आपण दोरीने काहीतरी उड्या मारलो, हा एक व्यायामच आहे. बरोबर ना? हा आपण आपल्या तब्येतीसाठी आपण काय करतो? दोरी उडी खेळायला पाहिजे आणि ते खेळलंही जातं. सगळी मुली सर्वजण, ते लहान असो मोठे असो, हा दोरी उडी काय करतात? खेळतात. दोरी उडी हा एक गेम आहे. ठीक आहे? हे तुम्हाला नक्की आवडतं. तुम्ही घरीही करू शकता. आता बघा, आपण घरी असेच आहोत रिकामं. यावेळी सुद्धा आपण तो खेळ खेळतो. खेळला जातो की त्याच्यामध्ये काय एक दोरी असेल तर आपण ती दोरी उडी खेळली जाते. जर आपल्याला बघा, हे एक प्रकारचा व्यायाम आहे. जसं तुम्ही योगा करताय की नाही योगा, तसंच दोरी उडी सुद्धा एक प्रकारचा काय आहे? व्यायाम आहे. स्किपिंग रोप. त्याला इंग्रजीमध्ये स्किपिंग रोप आणि मराठीमध्ये काय म्हणतो आपण? दोरी उडी. ठीक आहे? तर आपण काय पाहिले सांगा. वरील चित्राच्या साधनाच्या सहाय्याने तुम्ही काय करता? खेळ खेळता. ठीक आहे? तर आपण सगळी चित्रे पाहिली. तसेच आणखी दुसरी खेळ आहेत. कोणते आहेत बघा. ते बंटे खेळ असते. कोणते आहेत माहिती आहे? तुम्ही काय करता? ते सागरगोट्या असते, सापशिडी. हे तुम्ही खेळ खेळता की नाही घरी? सापशिडी खेळताय. भरपूर असे खेळ आहेत बघा. आणखी कोणते खेळ तुम्हाला आठवतात काय? सांगा मग. कोणते खेळ आहेत सांगा. बरोबर, गोट्या. गोट्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला? मनात माहिती आहे गोट्या हा खेळ खूप आवडतो. दुसऱ्याला हरवून काय करतो आपण? जास्तीत जास्त काय करतो? गोट्या जमा करतो. हे मुलांना खूप आवडतं. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? मार्बल्स. काय म्हणतात? मार्बल्स. मार्बल्स. BEDLES. मार्बल्स. काय म्हणायचं? मार्बल्स. ठीक आहे? तर त्याला गोट्या म्हणतात. गोट्या मराठीमध्ये काय म्हणतात? गोट्या. समजलं? आणखी कोणते खेळ आहेत ज्यात तुम्ही खेळले जातात? कोणते खेळ आहेत सांगा पाहू. आणखी कोणते असे? बरोबर, लिंबू चमचा. लेमन स्पून. काय म्हणतो आपण? लेमन स्पून. आपण लिंबू चमचा खेळतो की नाही? कसे खेळतात सांगा बघूया. लिंबू चमचा कसा खेळला जातो? लेमन स्पून म्हणजे काय असतं? लेमन स्पून म्हणजे काय असतं सांगा पाहू. काय असतं? लेमन स्पून म्हणजे हा एक सुद्धा गेमच आहे. हा एक काय आहे? एक गेमच आहे. आपण एक चमचा असतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो? लिंबू ठेवतो आणि तो खाली न पडता आपण इथून पुढे जायचा असतो आणि इथून तिथपर्यंत आपण ती काय करतो? रेष पार करायची असते. ती जर आपण इथून तिथपर्यंत गेलो तर आपण जिंकलो आणि जर आपल्या लिंबू खाली पडला, त्या चमच्यातून आपल्या लिंबू खाली पडला तर आपण हारलो. तर आपण याला सुद्धा इंग्रजीमध्ये काय म्हणतो? लेमन स्पून म्हणजे लिंबू चमचा. लिंबू चमचा बघा, हा सुद्धा एक खेळच आहे. आणि हे सगळे खेळ आपण का खेळतो? आपल्या शरीरासाठी हे सगळे खेळ खूप महत्त्वाचे आहेत. का महत्त्वाचे आहेत? हा एक प्रकारचा आपल्याला व्यायाम आहे. हे खेळ खेळल्याने आपले काय होते? भूक वाढते.
आपली भूक वाढते आणि आपण छानपैकी जेवतो. बघा जेवून गेले तर खूप दमला असाल काय म्हणतात की आई मला जेवण दे, मला काहीतरी खायला पाहिजे का खेळून आलेला आहात तुम्हाला भूक लागते की नाही. मग हे सगळे खेळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जसं की स्किपिंग रोप आहे. स्किपिंग रोप जेव्हा तुम्ही दोरी उड्या मारता, ज्यावेळी तुम्ही दोरी उड्या मारता त्यावेळी बघा आपली उंची तर वाढते तसेच आपल्याला भूकही लागते. म्हणून हे खेळ आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर असे भरपूर गेम्स आहेत जे आउटडोर आहेत, इनडोर आहेत. आपण जे बैठे प्रकार म्हणतो की बैठे म्हणजे जे आपण घरामध्ये खेळतो. कॅरम आहे, कॅरम सुद्धा आपण खेळतो घरात. असेच हे खेळ आपल्याला आनंदही देतात आणि आपल्याला काय होतं याच्यापासून व्यायामही होतो. ठीक आहे. तर आपण या चित्रांविषयी माहिती पाहिली. त्याला काय म्हणतात हे आपण पाहिलं तर विसरायचं नाही. ठीक आहे. तर विमान, एरोप्लेन, विमान, स्किपिंग रोप म्हणजेच दोरी उडी, मार्बल्स MARBLES मार्बल्स म्हणजेच गोट्या आणि लेमन स्पून म्हणजेच लिंबू चमचा. काय आहे लिंबू चमचा. ठीक आहे. सर्वांना आठवणीत राहील का सर्वांना. हे काय करायचं आहे विसरायचं नाही. पहा आणि एकदा माझ्यासोबत म्हणा बघूया. बॅट बॉल म्हणा. बॅट आणि बॉल. डॉल, काइट, लगोरी, टॉप, टॉप, कार, लॉग अँड स्टिक, रिंग आणि बॉल आहे बॉल. आणि खाली बघा कोणतं आहे चौथ्या नंबरचं चित्र काय आहे एरोप्लेन आहे एरोप्लेन. आणि स्किपिंग रोप म्हणजे काय दोरी उडी. स्किपिंग रोप म्हणजे दोरी उडी. ठीक आहे. तर आपण त्याची मराठी हे आपण इंग्रजीमध्ये पाहिलं. मराठीमध्ये एकदा पाहूयात का. ठीक आहे. बॅट बॉलला मराठीमध्ये चेंडू फळी म्हणा. चेंडू फळी. बाहुली, पतंग, लगोरी, भोवरा आणि मोटर कार, विटी दांडू, रिंग, बॉल. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो चेंडू. आणि एरोप्लेन म्हणजे विमान. स्किपिंग रोप म्हणजे दोरी उडी. ठीक आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये विसरायचं नाही. ठीक आहे. तर याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. काय काय पाहिलं आपण, कोणते खेळ पाहिले, त्याला आपण मराठी आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण काय करायचं विसरायचं नाही. आणि रोज न चुकता थोडं वाचन करायचं. वाचनाची सवय आपली मोडलेली आहे. वाचन आपण करत नाही का तर आपण फक्त व्हिडिओ बघतो आणि आपण रायटिंग करतो. आपण वाचता काय सांगा बघूया. कोण वाचतं सांगा मला. वाचता. तर आजपासून आपण काय करायचंय वाचनाचा सराव करायचा आहे. रोज फक्त 5 किंवा 10 मिनिटं आपण एक पॅराग्राफ वाचायचा आहे. आणि तुम्ही कोणता पॅराग्राफ वाचता तुम्हाला पाठवायचा आहे. कोण पाठवलंय ते मी नाव लिहून ठेवणार. कोण आज वाचन केलंय म्हणून तुम्ही पाठवायचं आहे मला ते. ठीक आहे. कारण का वाचन करायचं आपण लिहून ठेवलं तर आपल्याला लक्षात. फक्त लिहायचं काम केलं आणि ऐकायचं काम केलं तर झालं का नाही. कारण आपल्याला लिहायची प्रॅक्टिस करायला हवी. ते कसं लिहिलं जातं आपलं उकार, मात्रा, काना लिहायची चुकतं का नाही आपल्याला. मग टेस्टमध्ये आपल्याला लिहिता येते फास्ट. आपण सगळं चुकतो. काना असेल तर मात्रा करतो, मात्रा असेल तर कानाच देत नाही, उकार असेल तर पहिला असेल तर दुसरा देतो. मग
मग आपल्याला किती काय होतं मार्क आपलं कट होतं. मग आपल्याला किती मार्क घ्यायचं आहे तर आपण काय करायचं आहे लिहिण्याचा सराव ठेवायचा आहे.